गुरुभक्ती चॅनलच्या सर्व श्रोत्यांना सादर प्रणाम. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृतातील 5व्या अध्यायाचे आज आपण वाचन करणार आहे. सर्व श्रोत्यांना विनंती आहे की शांत चित्ताने याचे श्रवण करावे आणि श्रीपाद श्रीवल्लभांचा दर्शनाची अनुभूती घ्यावी. कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. अधिकाधिक आपतेष्टा मित्रमंडळींमध्ये पाठवा जेणेकरून त्यांची दत्तभक्ती अधिक वृद्धिंगत होईल. 5व्या अध्यायामध्ये आपण शंकर भटांचे तिरुपतीला पोहोचणे आणि काणिपाकात तिरुमल दासांची भेट याविषयी जाणून घेणार आहोत. तसेच श्रीपादांच्या अनुग्रहाने शंकर भटांची शनिपीडा निवारण कशी झाली हेही आपल्याला या अध्यायात ऐकावयास मिळेल. चला तर श्रोते हो, अध्याय 5वा प्रारंभ करतो. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. मी माझ्या प्रवासात परमपवित्र तिरुपती महाक्षेत्रास आलो. माझ्या मनात केव्हाही न अनुभवलेल्या शांतीचा अनुभव आला. तिरुपती महाक्षेत्रातील पुष्करणीचे स्नान करून श्री व्यंकटेश्वराचे दर्शन घेतले. मंदिराच्या अंगणातच ध्यानस्थ झालो. ध्यानात श्री व्यंकटेश्वरांना स्त्री मूर्ती रूपात पाहिले. बाल त्रिपुर सुंदरी या रूपात पाहिलेली मूर्ती थोड्या क्षणातच परमेश्वराच्या रूपात बदलली आणि थोड्या वेळाने महाविष्णूच्या रूपात बदलली. ध्यानात असतानाच काही वेळाने ती मूर्ती 14 वर्षाचे वय असलेल्या अतिसुंदर काया धारण केलेल्या बालयतीच्या रूपात प्रकट झाली. त्या बालयतीची दृष्टी अमृतमय असल्याचे जाणवले. नेत्रद्वयातून हजारो मातेच्या वात्सला अनुरागाची जणू वर्षाच होत होती. एवढ्यातच त्या बालयतीजवळ काळ्या रंगाचा एक कुरूप माणूस पोहोचला. तो त्या बालयतीस म्हणाला, श्रीपाद श्रीवल्लभ प्रभू, आपण साऱ्या जगाचे नियंत्रण करणारे आहात. तुमचा भक्त असलेला शंकर भटाला आजपासून 7:30चा प्रारंभ होत आहे. या विश्वात अनेक प्रकारचे कष्ट आहेत, ते मी त्याच्या अनुभवास आणीन. प्रभूंच्या आज्ञेसाठी येथे उभा आहे. करुणासागर म्हणाले, अरे शनेश्वरा, तू कर्मकारक आहेस. जीवांना कर्मफलितांचे अनुभव करून त्यांना कर्मविमुक्त करतोस. तू तुझ्या धर्माला अनुसरून कर्तव्य कर. आश्रित जनांचे रक्षण करणे ही माझी प्रतिज्ञा आहे. म्हणून शंकर भटाला मी तुझ्यापासून झालेल्या कष्टकाळात सहाय्य करून त्याची सुटका करीन. श्रीपाद महाराज आणि शनेश्वराचे असे भाषण झाल्यावर दोघेही माझ्या ध्यानातून निघून गेले. परंतु नंतर भगवत मूर्तीचे ध्यान करणे कठीण झाले आणि माझ्या कष्टकाळाची सुरुवात झाली. श्रीपादांकडून माझी कष्टातून सुटका होईल याचा दृढ विश्वास होता. मी तिरुमलाहून तिरुपतीकडे आले. तिरुपतीच्या रस्त्यावर मनाला वाटेल तसे चालत होतो. मन चंचल होते. एक नावी मला बळजबरीने थांबून म्हणाला, तू वर्षापूर्वी पहारातून पळून गेलेला सुबैया आहेस ना? तुझे आईबाप काळजी करत आहेत. तुझी भार्या रजस्वला झालेली आहे. ती वयात आली आहे. तू तिच्याबरोबर संसार कर. मुलाबाळासहित सुखी राहा. तेव्हाच मी म्हणालो, अहो, मी शंकर भट नावाचा कन्नड देशात राहणारा ब्राह्मण वाटसरू आहे आणि पुण्यक्षेत्र संचार करीत आहे. मी दत्तभक्त आहे. श्री दत्त प्रभू श्रीपाद श्रीवल्लभन या नामरूपाने अवतरले आहेत असे ऐकून कुरुगड्डीला प्रयाण आरंभिले आहे. परमपवित्र गायत्रीची शपथ घेऊन सांगतो, मी ब्रह्मचारी आहे. मी तुम्ही म्हणता तो सुबैया न्हावी नाही. परंतु माझा आवाज ऐकणारे कोणी नव्हते. तेथे पुष्कळ लोक जमले होते. प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या रीतीने माझी निंदाच करीत होता. मला सुबैया नावाच्या माणसाच्या घरी नेण्यात आले. सुबैयाचे आईवडील मलाच त्यांचा मुलगा समजून अनेक प्रकारे माझी समजूत घालू लागले. यापुढे आम्हाला सोडून जाऊ नको. रजस्वला स्त्रीला सोडून जाणे हा महाअपराध आहे. त्यातील एक माणूस म्हणाला, सुबैया दाढी आणि मिशानी झाकला गेला आहे. याचे क्षौर कर्म केल्यास पूर्वीची कळा येईल. मी सुबैया नाही असे अनेकदा सांगितले, परंतु माझे ऐकणारे कोणीच नव्हते. बळजबरीने माझे क्षौर कर्म करण्यात आले. गुळगुळीत गुंडू केला. दाढी मिशा पण काढून टाकल्या. माझ्या गळ्यातील पवित्र यज्ञोपवीत सुद्धा काढून टाकले. माझ्यासाठी त्यांना माहितीतल्या एक भूतवैद्याला बोलावून आणण्यात आले. भूतवैद्याला बोलावून आणण्यात आले. त्याने चित्रविचित्र अशी वेशभूषा केली होती.
त्याच्या भयंकर दृष्टीनेच माझ्या हृदयात कापरे भरले. मला बांधून चाकूने माझ्या डोक्यावर वार केला गेला. त्यावर लिंबाचा रस आणि विविध प्रकारचे रस ओतले गेले. मला तो त्रास सहन होत नव्हता. हा सगळा छळ झाल्यावर सुब्बय्याला ब्राह्मण भूताने पछाडले आहे, म्हणूनच हा जानवे घालून मंत्र बरळतो असा निर्णय घेण्यात आला. तिरुपतीस असलेला ब्राह्मण सुद्धा स्तब्धच झाले होते. या नगरात आलेला वाटसरू सुब्बय्याचा आहे, त्याला एका राक्षसाने बांधले आहे असेच ते समजले. मला त्या गावातील एका मोठ्या ज्येष्ठ ब्राह्मणाकडे नेले गेले. मी कन्नड देशी स्मार्त ब्राह्मण आहे, भारद्वाज गोत्राचा आहे. नमक चमक मला येते, संध्या वंदन मला पण करतो असे माझ्या सांगण्यावर त्यांचा विश्वासच नव्हता. सुब्बय्यास एका कन्नड ब्राह्मण भूताने झपाटले आहे आणि त्यासाठी योग्य चिकित्सा करून परत पूर्वीसारखे करावे असे त्या श्रेष्ठ ब्राह्मणांनी सांगितले. गावाने झालेल्या त्रासाने मी चक्रावून गेलो होतो. माझे रुदन केवळ अरण्य रुदनासारखेच झाले. शुद्धीवर आलो तेव्हा माझ्या समोर माझ्यासारखाच काळे तेज असलेला एक विकृत आकाराचा माणूस बसलेला आहे असे वाटले. तो माझ्याशी काही न बोलता माझ्यामध्ये सामावून गेला. माझ्याशी तदाकार झाला. 7.5च्या प्रभावाने 7.5 वर्ष माझा कष्टकाळ आहे याची कल्पना मला आली. श्रीपाद श्रीवल्लभच या कष्टाच्या काळात माझे रक्षण करतील असा मला दृढ विश्वास होता. तेवढ्या तापात सुद्धा मी मनात श्रीपाद श्रीवल्लभांचे नामस्मरण करीत होते. श्रीचरणांचे नामस्मरण केल्याबरोबर माझा त्रास कमी होण्यास सुरुवात झाली. भूतवैद्य मात्र कोंबड्या बकऱ्यांचे बळी देत होते, चित्रविचित्र पूजा करीत होते. मला मात्र पथ्याचा आहार दिला होता. सुब्बय्याला ब्राह्मण भूतानी बांधले आहे, त्यामुळे त्याला शाकाहारच दिला पाहिजे असे मांत्रिकाने सांगितले. श्रीपादांच्या अनुग्रहानेच मला शाकाहार दिला गेला याचे मनाला बरे वाटले. 3 दिवस मी तीव्र नरक यातना भोगल्या. त्या संकटात सुद्धा मी श्रीचरणांचे स्मरण न चुकवल्यामुळे 4थ्या दिवसापासून संकट येणे बंद झाले. ते लोक माझ्या शरीरावर चित्रविचित्र असे प्रयोग करत होते. मांत्रिक मधून मधून चाबकाने मारत होते. श्रीवल्लभा शरणम शरणम, श्रीवल्लभा शरणम शरणम असे दीनतेने हाक मारीत मी रडत होतो. श्री दत्ताची अनन्य भक्त्याने सेवा करणाऱ्याला ही अशी नरकबाधा अशी असते याचे मला आश्चर्य वाटत होते. तेवढ्याच विचित्र घडले. माझ्या शरीरावर चाबकाचा मार बसला, परंतु मला किंचित सुद्धा झाला नाही. तेव्हा मांत्रिकच रडू लागला. तो मला मारत होता, पण त्याचा मारचा त्रास त्यालाच होत होता. हे कसे घडते हे त्याला समजतच नव्हते. तो माझ्याकडे वेडसर नजरेने पाहत होता. मी मात्र ही श्रींची लीला आहे असं समजून हसलो. मी पथ्याचेच जेवण जेवत होतो, परंतु जे सुद्धा मला मधुर वाटत होते. मी पोटभर जेवण्यास सुरुवात केली. जेवण श्रीपादांच्या अनुग्रहाचा प्रसाद समजून जेवत होतो. मांत्रिक मात्र त्याच्या आवडीचे कोंबड्या बकऱ्या खात असला तरी त्याला ते विषासारखेच भासत होते. त्याची तब्येत पण क्षीण होत होती. तो मला त्रास देण्याचे सोडून केवळ मंत्रपूजा वगैरे करून वेळ घालवत होता. माझा इलाज सुरू झाल्यापासून 5व्या दिवशी त्याचे घर जळून गेले. त्या घरात अग्नीच नव्हता. तरी सुद्धा सगळ्यांच्या देखत अग्नी प्रकट झाला आणि क्षणात सगळी राख झाली. 6व्या दिवशी तो खिन्नतेने सुब्बय्याच्या घरी येऊन म्हणाला, सुब्बय्या लागलेले ब्राह्मण भूत मांत्रिक होते. त्याने माझ्या घराला मांत्रिक प्रयोगाने दग्ध केले. वेताळ वगैरे व अनेक क्षुद्र शक्तींना प्रसन्न करण्यास अनेक प्रकारच्या पूजा कराव्या लागतील. त्यासाठी अधिक धनराशी लागेल असे त्याने सूचित केले. मंत्रतंत्रांचा काही उपयोग नव्हता. मांत्रिक धनाच्या आशेने असे वागत होता हे मला माहीत होते. विधीचे विधान मानून मान खाली घालून सुब्बय्याच्या पत्नीला माझीच पत्नी म्हणून स्वीकारण्याची वेळ आल्यास त्याच्यापेक्षा अधिक लाजरवाणी आणि परिस्थिती काय असणार. त्यापेक्षा मोठा विश्वासघात कोणता असू शकतो याची मला खंत वाटली. विधी माझ्या जीवनाशी एवढ्या क्रूरतेने का खेळत आहे असं समजत नव्हते, उलगडत नव्हते. माझे काळीज कापत असल्याचा अनुभव येत होता. मी सुब्बय्याच्या आई बापांना म्हणालो, माझे मायबाप तुमच्या सर्व स्थावर संपत्तीची विक्री करून या मांत्रिकाच्या मायाजात अडकू नका. माझी तब्येत चांगलीच आहे. मी तुम्हाला आई बापांसारखेच मानतो. तेवढ्यावरच मला मांत्रिकाकडून मुक्ती मिळाली. सुब्बय्याचे आई वडील त्यानंद झाले. त्यांनी त्या डोळ्यातील आनंद पाहून माझे डोळे पाणी ओले झाले.
परस्त्री माते समान असते म्हणून येणाऱ्या संकटातून माझी रक्षा करावी, धर्मभ्रष्ट होऊ देऊ नये, असे अत्यंत दीनपणे मनातल्या मनातच श्रीपादांची प्रार्थना करीत होते. माझा इराद सुरू झाल्यावर 8व्या दिवशी माझी सेवा करणाऱ्या सुब्बय्याच्या पत्नीला बघून म्हणालो, माझ्या बाबतीत तू काय समजतेस? मी खरा सुब्बय्याच आहे यावर तुला विश्वास आहे का? त्यावर ती म्हणाली, मी 2 वर्षाची असताना माझे लग्न झाले. आता माझे वय 22 आहे. आपण माझे पती आहात की नाही ते त्या परमेश्वरालाच माहिती, दुसऱ्या कोणालाही माहीत नाही. नूतन यौवनात पदार्पण केलेल्या पत्नीस पाहून पुरुष स्थिर राहू शकत नाही. आपण इतका त्रास सहन करीत असताना सुद्धा मला पत्नी या नात्याने स्वीकारले नाही, स्पर्श केला नाही, हे सगळे उत्तम संस्कार असणाऱ्याला शक्य आहे. तुमच्याविषयी मला कसलीच भावना नाही. मी कुळाचाराला अनुसरून धर्मानेच जीवन कंठायचे ठरवले आहे. आपण माझे पती असल्यास या चरणदासीला सोडून जाऊ नये. माझा नवरा पळून जाऊन 20 वर्षे झाली. माझा विवाह बालपणातच झाला, तो मला न कळतच. या कारणास्तव तुम्ही मला आपली पत्नी म्हणून स्वीकारू शकता. मी तुमच्या मार्गदर्शनाखालीच राहील. तुम्ही नेहमी स्मरण करता ते श्रीपाद श्री वल्लभांचे स्मरण करेन. त्या सद्गुरूंच्या चरणी या जटिल समस्येचे धर्मसंमतीपूर्वक निवारण करावे अशी मी प्रार्थना करेन. ते वक्तव्य मला युक्तिसंगत असल्यासारखे वाटले. मी म्हणालो, श्रीपाद श्री वल्लभ साक्षात दत्त प्रभूच आहेत. या कलियुगात त्यांनी अवतार घेतला आहे. प्रस्तुत ते कुरोपुरातच आहेत. आपण भक्तिभावास अनुसरून त्यांचे वर्तन असते. श्रीपाद श्री वल्लभांना सद्गुरू या रूपाने स्मरण केल्यास सद्गुरूंसारखेच अनुभव येतात. परमात्मा या रूपाने स्मरण केल्यास तेच परमात्मा आहेत असे सिद्ध करतात. तू सुद्धा श्रीपाद श्री वल्लभांचे नामस्मरण कर. अचूक कर्तव्याचा बोध होईल. सगळ्यांना आनंदमय परिणाम लाभतील. त्या दिवशी वाड्यात भविष्य सांगणारा एक माला जंगमाच्या वेशात असल्या त्या माणसाकडे ताडपत्री ग्रंथ होते. आमच्या वाड्यातील सर्वजणांना थोड्याच अवधीत तो फार आदरणीय झाला. त्याला भेटलेल्या सर्व भाविकांना तो भूत भविष्याची माहिती अत्यंत अद्भुत प्रकारे सांगत असे. त्याच्या जवळचे ताडपत्र ग्रंथ हे नाडी ग्रंथ असून त्याला रमलशास्त्र असे नाव होते. त्यातील विषय अचूक असून त्यात सांगितलेल्या घटना बरोबर घडतात असे तो सांगत असे. सुब्बय्यांच्या जनकांच्या समजुतीसाठी तो आमच्या घरी सुद्धा आला. माझ्या हातात थोड्या कवड्या देऊन त्याने खाली टाकण्यास सांगितले. त्यानंतर गणित घालून त्याला ताडपत्राच्या ग्रंथातून एक पत्र काढून त्याने वाचण्यास सुरुवात केली. प्रश्न केलेला माणूस शंकरभट्ट नावाचा कन्नड ब्राह्मण आहे. दत्तावतारी श्रीपाद श्री वल्लभांचे चरित्राचे लिखाण हाच करेल. पूर्वजन्मी हा आणि याचा एक मित्र कंदुकूर या शहराच्या थोड्याच अंतरावर असलेल्या मोगली चर्चा या ग्रामात जन्मले. जुगार खेळण्यात त्यांची विशेष आसक्ती होती. त्या ग्रामात एक प्रसिद्ध स्वयंभू दत्ताचे देऊळ होते. हा श्री दत्त देवालयाच्या अर्चकाच्या भावाच्या रूपात जन्मास आला. मोठ्या भावाच्या अनुपस्थितीत पूजा वगैरे हाच करीत असे. दत्त देवालयाच्या प्रांगणात हा आणि याचा मित्र दोघेही जुगार खेळण्यात मग्न असत. हा किती अनाचार्य आहे याचे त्यांना खंत नव्हती. त्याच्या मित्राबरोबर एके दिवशी खेळताना त्याने विचित्र अशी अट ठेवली. त्याचा मित्र जिंकल्यास याने खेळातली रक्कम द्यावी आणि हा जिंकला तर त्याच्या मित्राने आपल्या पत्नीस त्याला द्यावे असे ठरले. या कराराला साक्षात म्हणजे दत्तप्रभूच आहे असे मानून प्रमाण करून जुगार खेळण्यास सुरुवात केली. आपल्या समक्ष अत्यंत वाईट खेळ सुरू असलेल्या दत्तप्रभू बघतच होते. खेळामध्ये शंकरभट्ट विजयी झाला. शंकराच्या मित्राने त्याच्या पत्नीस त्याला देण्यास नकारले. भांडण मोठ्या माणसांपर्यंत गेले. कुळातील सुज्ञ लोक एकत्र बसले. पवित्र अशा दत्तप्रभूंसमोर एवढे मोठे दुष्कृत्य घडले हे अत्यंत खेदकारी घटना घडली. परस्त्रीचा मोह करून तिला वक्र मार्गाने प्राप्त करून घेण्याची इच्छा दर्शवल्याबद्दल शंकर याच्या डोक्यावर गरम गरम तेल घालावे, तसेच खेळामध्ये आपल्या पत्नीस पणाला लावणाऱ्या त्याच्या मित्राला नपुंसकपणा येण्यासारखे अंगछेदन करावे, असे केल्यावर त्या दोघांना ग्रामातून बहिष्कृत करावे असा न्याय सुज्ञांनी दिला. त्यांच्या न्यायाची अंमलबजावणी करण्यात आली. शंकरभट्टाने त्याच्या पूर्वजन्मी थोडा काळ दत्तसेवा केल्यामुळे या जन्मी देवभक्ती असलेला जन्म प्राप्त झाला. त्याचा मित्र सुब्बय्या या नावाने क्षौर कर्म करणाऱ्यांच्या घरी परमपवित्र अशा तिरुपती क्षेत्रात जन्मला. त्याचे मन चंचल असल्यामुळे वेडा होऊन लग्न झाल्यानंतर पळून गेला.
बोळसर असलेली सुब्बय्याची पत्नी निर्दोष आहे. तिच्या पातिव्रत्याची प्रभावाने सुब्बय्याच्या मनाची चंचलता कमी होऊन हे रमणशास्त्र ऐकल्याच्या दुसऱ्या दिवशी सुब्बय्या परत येईल. त्या दिवशी शंकरभटाची सुटका होईल. शंकरभटाला असलेली 7.5 श्रीपाद श्रीवल्लभांच्या अनुग्रहाने 7.5 दिवसातच निघून जाईल. भगवंताला साक्ष ठेवून अनुचित संकल्प केल्यास अथवा अधर्म केल्यास श्री दत्तप्रभूंच्याकडून कठीणातील कठीण शिक्षेस पात्र होत. सुब्बय्याच्या मनचंचलतेच्या परिहारास्तव शंकरभट्टाच्या पुण्यातील थोडा भाग खर्च झाल्याचे चित्रगुप्ताने लिहिले आहे. कर्माचा प्रभाव अत्यंत सूक्ष्म रीतीने कर्म करीत असतो. या सत्याची जाणीव होऊन जीवाने सदैव सत्कर्मच करावे, दुष्कर्म कधीही करू नये. श्रीपाद श्रीवल्लभांच्या जन्मपत्रिकेप्रमाणे त्यांचा अवतार समाप्तीनंतर थोड्या शतकांनी त्रिपूर देशातील अक्षय कुमार या नावाच्या जैन मतस्थाकडून श्री पिठिकापुरात श्री प्रभूंची माहिती पोहोचेल. त्या अगोदर विलासांची माहिती देणारे श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत नावाचा ग्रंथ प्रकाशित होईल. श्रीवल्लभांच्या करुणेचे वर्णन कसे करावे. दुसऱ्या दिवशी सुब्बय्या स्वगृहास परतला. त्याच्या मनाचे चंचलत्व पूर्णपणे मिटून गेले. तो अस्वस्थ चित्त झाला होता. सुब्बय्याच्या पत्नीस मी माझी बहीण मानले. सुब्बय्याच्या माता पित्याची परवानगी घेऊन मी चित्तूर जिल्ह्यातील काणिपाक ग्रामास पोहोचलो. काणिपाक हे ग्राम चित्तूरहून थोड्याच अंतरावर आहे. त्या ग्रामात वरदराज स्वामीचे देऊळ, मणिकंठेश्वर स्वामींचे देऊळ, वरसिद्धी विनायकाचे देऊळ आहे. मी देऊळ दर्शन घेऊन बाहेर आलो. तिचे एक उंच कुत्रे उभे होते. मला भीती वाटून मी वरदसिद्धी विनायकाच्या देवळात परत गेलो. थोडा वेळ देवाचे ध्यान करून बाहेर आलो. त्या कुत्र्यावर अजून एक कुत्रा तेवढ्याच उंचीचा होता. आज या कालभैरवाकडून चावणे हे निश्चितच आहे अशी भीती वाटली. परत वरदसिद्धी विनायकाच्या मंदिरात गेलो. मंदिरातील पुजाऱ्याला माझे वर्तन विचित्र वाटले. बाबा, तू गटकेला बाहेर जाऊन मध्ये परत येतो, याचे काय कारण आहे. मी माझ्या भीतीचे कारण सांगितले. पुजारी म्हणाला, ते निष्कारण कोणाला काही इजा करीत नाहीत. ते धोब्याचे पाळीव कुत्रे आहेत. तो धोबी दत्तभक्त आहे. श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने श्री दत्तांनी या भूमीवर अवतार घेतला आहे असे तो सांगत असतो. धोब्यांना देवालयात प्रवेश निषिद्ध नाही, तरी सुद्धा तो या देवळात येत नाही. त्याच्या कुत्र्यास पाठवतो. मी स्वामींच्या प्रसादाचे गाठोडे बांधून ठेवतो. ते घेऊन ते त्याला देतात. तू 2च कुत्रे पाहिले असे सांगितलेस. एकूण 4 कुत्रे आल्यावरच मी प्रसाद देतो. अजून 2 कुत्रे आलेत का ते पाहूया, असं तो म्हणून तो पुजारी म्हणाला. आम्ही बाहेर येईपर्यंत 4 कुत्रे होते. पुजाऱ्यांनी प्रसादाचे गाठोडे करून दिले. ते कुत्रे चारही बाजूंनी आले आणि त्यांनी मला घेरले. पुजारी म्हणाला, कुत्र्यांच्या मर्जीप्रमाणे तू त्या धोब्याकडे जा. तुला शुभकारकच होईल. माझ्या जीवनातील प्रत्येक घटना श्रीपाद श्रीवल्लभांच्या निर्देशानेच घडत असते असा माझा विश्वास होता. सुब्बय्यांच्या घरात घडलेल्या घटनेवरून कुळ मतभेद नसावा असे मला वाटले. एक चांडाळ ब्राह्मण कुळात जन्म घेऊ शकतो. या जन्मातील ब्राह्मण दुसऱ्या जन्मात चांडाळ रूपात येऊ शकतो. मानव आपल्या केलेल्या पापपुण्याचे गाठोडे घेऊन जन्मजन्मांतरांच्या कर्मप्रवाहात वाहत असतो. मी धोब्याच्या राहत्या गल्लीत आलो. तिरुमलदास असे नाव असले तो रजक 70 वर्षाचा म्हातारा होता. तो त्याच्या झोपडीतून बाहेर आला. मी घरात गेल्यावर त्याने मला एका पलंगावर बसवले. ब्राह्मण जन्माचा माझा अहंकार पूर्णपणे गेला होता. श्रीपाद श्रीवल्लभांचे भक्त कोणीही असले तरी त्याला मला आत्मीयांसारखेच दिसत होते. वरदसिद्धी विनायकाच्या देवळातील प्रसाद तिरुमलदासाने मला खाण्यास दिला. मी प्रसाद ग्रहण केला. नंतर तिरुमलदासाने सांगण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, बाबा, आजचा दिवस माझा अत्यंत भाग्याचा आहे. आपल्या दर्शनाचा लाभ घडला. तुम्ही माझ्याकडे कधी याल, मल्ल्याद्रीपुराचे आणि श्री पिठिकापुर येथील विशेष वार्ता कधी सांगाल याची उत्सुकतेने वाट पाहत होतो. बाबा, शंकरभट्टा वरसिद्धी विनायकाचा प्रसाद घेतलास. तू आजच्या दिवशी श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरित्रामृताचा श्री गणेशा कर. तुला श्रीवल्लभांचा आशीर्वाद गुरुपुरात लाभेल. तिरुमलदासाने यावत पूर्ववृत्तांत सांगण्यास सुरुवात केली. मी पूर्वजन्मी एक प्रतिष्ठित वेद पंडित होतो, परंतु परम लोभी होतो. माझ्या मृत्यूसमयी नुकतेच जन्मलेले गायीचे वासरू जुन्या चिंडीत चघळताना पाहून त्यास जपून ठेवण्यास मुलांना सूचना दिली. मरतेवेळी मलिन वस्त्रावर नजर ठेवून मी प्राणत्याग केला. त्यामुळे रजकाच्या जन्मास आलो. मरतेवेळी ज्या संकल्पाने प्राणत्याग होतो त्याला अनुसरून त्याचा दुसरा जन्म मिळतो.
माझ्या पूर्वपुण्याईनेच गर्तपुरे गुंटरू मंडळातील पल्लेनाडू प्रांतातील माल्ल्याद्रीपुरात मी जन्मलो. तेच माल्ल्याद्रीपूर कालांतराने मल्लादी या नावाने ओळखले जाऊ लागले. त्या ग्रामात मल्लादी नावाची 2 घराणी होती. मल्लादी बापन्नावधानी या नावांचे महापंडित हरितस गोत्राचे होते. मल्लादी श्रीधर अवधानी या नावांचे महापंडित कौशिक गोत्रिक होते. श्रीधर अवधानी यांची बहीण राजमांबा हिचा विवाह बापन्नावधानी यांच्या बरोबर झाला. गोदावरी अंतर्गत असलेल्या ऐनवल्ली या ग्रामात झालेल्या गणपती महायागास दोघेही गेले होते. शास्त्राप्रमाणे शेवटच्या आहुतीचा गणपती आपल्या सोंडेत स्वीकार करेल आणि आपले स्वर्ण क्रांतियुक्त स्वरूपाचे दर्शन देईल असे पंडितांचे मत होते. यज्ञाच्या शेवटी स्वर्णमय कांतीने गणपतीने दर्शन दिले. शेवटची आहुती आपल्या सोंडेत घेतली आणि मी स्वतः संपूर्ण कलेने गणपती चतुर्थीच्या दिवशी श्रीपाद श्रीवल्लभ रूपाने अवतार घेईन असे वचन दिले. यज्ञास आलेले सगळेच लोक आश्चर्यचकित झाले. त्या सभेत 2-3 हे नास्तिक होते. ते म्हणाले, दिसते ते सगळे इंद्रजाल आहे की महेंद्रजाल आहे, पण गणपती मात्र नाही. तसे असेलच तर परत एकदा त्याने दर्शन घडवून आणावे. होमकुंडातील विभूतीने मानवाचा आकार घेतला. त्यानंतर ती महागणपती स्वरूपात रूपांतरित झाली. ते रूप बोलू लागले, मूर्खांनो, त्रिपुरासुराच्या वेदाच्या वेळी शिवाने बलिचक्रवर्तीचा निग्रह करण्यापूर्वी तसेच शिवाचे आत्मलिंग घेऊन जाणाऱ्या रावणास विरोध करतेवेळी भगवान विष्णूने, महिषासुराचा वध करण्याच्या समयी पार्वतीने, उभार घेण्यापूर्वी आदिशेषाने, सर्व सिद्ध होण्यापूर्वी सिद्ध मुनींनी, प्रपंचावर विजय साधण्याच्या निमित्ताने मन्मथाने, याचप्रमाणे सकल देवतांनी माझी आराधना करूनच अभिष्ट प्राप्त केले. सगळ्या शक्तींचे मीच भांडार आहे. मी सर्व शक्तिमान आहे. राक्षस शक्तीसुद्धा माझ्यामध्येच आहेत. सर्व विघ्नहर्ता मीच, सर्व विघ्न करतासुद्धा मीच. दत्तात्रय म्हणजे कोण समजलात? हरिहरपुत्र असलेल्या धर्मशास्त्रात तोच. विष्णुरूपात ब्रह्मा रुद्र रूप विलीन झालेले तेच दत्तरूप होय. धर्मशास्त्रारूपात गणपती षण्मुख रूपा विलीन झालेले हे रूप सुद्धा दत्तरूपच आहे. दत्तात्रय हे सर्व काळी त्रिमूर्ती स्वरूपातच असतात. श्रीपाद श्रीवल्लभ रूपात महागणपती असल्याने गणेश चतुर्थीच्या दिवशीच त्यांचा अवतार होईल. त्यांच्यामध्ये सुब्रह्मण्याचे तत्व असल्याने ते केवळ ज्ञान अवतार म्हणून ओळखले जातील. धर्मशास्त्रा तत्वामुळे ते रूप समस्त धर्म कर्माचे आदी आणि मूळ असलेले समजले जाईल. हा अवतार माता पित्याचे संयोगाचे फळ नसेल. ज्योतिस्वरूपच मानवाकृती रूप होईल. श्री गणपती पुढे म्हणाले, मी तुम्हाला शाप देत आहे. सत्य स्वरूप पाहून सुद्धा ते असत्य आहे असे म्हणालात, त्यामुळे तुमच्यापैकी एक आंधळा जन्मलेल. सत्यस्वरूपाची प्रशंसा न करता टिंगल केल्यामुळे तुमच्यापैकी एक मुका जन्मलेल. एवढ्या जनसमुदाय निजभक्त त्या सत्याच्या बाबतीत सांगत असताना दुर्लक्ष करून न ऐकल्यामुळे तुमच्यापैकी एक बहिरा जन्मलेल. तुम्ही तिघे बंध रूपाने जन्माला आल. माझ्या स्वयंभू मूर्तीचे दर्शन घेतल्यावरच तुमची दोषरहित व्हाल. बाबा, ते तिघेही या कणीपुरात भावंडाच्या रूपात जन्मले. त्रयमूर्तींना दूषण दिल्यास घोर अनर्थ होतो. ही 3 भावंडे 1 एकर जमिनीत याच ग्रामात उत्पन्न काढीत असत. त्या शेतात पायथ्याला एक विहीर होती. मोठ्याच्या साहाय्याने पिकांना पाणी देण्याची सोय केली होती. एक वर्षी दुष्काळ पडला. जमिनीतील पाणी वाळून गेले. एके दिवशी विहिरीत असलेले पाणी सुद्धा खर्च झाले. फावडा घेऊन तिघेही वाळू काढण्याच्या प्रयत्नात होते. त्या पाण्याखाली भागात असलेल्या दगडावर फवाडा लागून रक्ताचा फवारा वाढला. रक्त हाताला लागल्याने मुक्याला वाचा फुटली. पाणी सुद्धा विहिरीत यथाविधी भरू लागले. पाण्याच्या स्पर्शाने बहिऱ्याचा दोष गेला. 3ऱ्या आंधळ्याने त्या पाण्यावर दगडाला स्पर्श केल्यामुळे त्याचे अंधत्व नाहीच झाले. त्या स्वयंभू विनायकाच्या दगडी मूर्तीच्या डोक्यावर फावडा लागून रक्तस्रावास आरंभ झाला. ती स्वयंभू मूर्ती बाहेर काढण्यात आली. त्यावर सिद्धी विनायकाची प्रतिष्ठापना करण्यास सत्य ऋषीश्वर असे नामांतर झालेले बापन्नावधानी आणि त्यांचा मेवणा श्रीधरावधानी या ग्रामास आले होते. वरसिद्धी विनायक त्यांना म्हणाले, महाभूमीमधून या लोकात आलो. पृथ्वी तत्वावर अवतार घेतला. हे तत्व कालांतराने अनेक रूपात रूपांतरित होईल. जलतत्वात, अग्नितत्वात, वायुतत्वात, आकाशतत्वात माझे अवतरण झालेलेच आहे. ऐनविल्लीमध्ये तुम्ही केलेल्या महायज्ञातील भस्मानेच हे रूप धारण केलेले आहे. नंतरच्या कर्तव्याचे आशीर्वाद देतो. श्रीशैल्यामध्ये कळा कमी आहे. सूर्यमंडळातील तेजाचा तेथे शक्तिपात केला पाहिजे. तुम्ही श्रीशैल्यामध्ये शक्तिपात केलेल्या दिवशीच
गोकर्णामध्ये, काशीमध्ये, बद्रीमध्ये, केदारामध्ये एकाच वेळी माझा विशेष अनुग्रहाने शक्तिपात होईल. श्रीपाद श्रीवल्लभांच्या अवतरणाचा समय निकट आहे. श्रीधरा, तुमच्या घरचे नाव श्रीपाद म्हणून बदलत आहे. कौशिक गौत्रिक तुमचे वंशज आजपासून श्रीपाद या आडनावाने ओळखले जातील. बाबा शंकरा, मल्ल्यादीपुरातून सत्य ऋषीश्वर आणि श्रीधर पंडित पिठिकापुरात निवास करण्यास गेले. मी श्रीपाद श्रीवल्लभांच्या अनेक बाललीला पाहिल्या. उद्या मी त्या तुला सविस्तर सांगेन. माझ्या पहिल्या बायकोपासून मला एक मुलगा झाला. त्याचे नाव रविदास आहे. तो कुरुपुरात राहत आहे. श्रीपादांची यथामतीने सेवा करीत असतो. मी श्रीपाद प्रभूंच्या आज्ञेनुसारच काणिकपुरात दुसऱ्या पत्नी आणि मुलाबरोबर कुलवृत्तीनुसार अनुसरून राहत आहे. तू श्री पिठिकापुरात अनेक महानुभावांना भेटशील. व्यंकटप्पा श्रेष्ठी नावाच्या व्यक्तीस भेटशील. तेव्हा अनेक महत्त्वांच्या विषयीबद्दल माहिती मिळेल. श्री श्रेष्ठींना श्रीपाद प्रभू व्यंकटप्पा श्रेष्ठी या टोपण नावाने ओळखत मार्ग असत. श्री श्रेष्ठींच्या वंशावर श्रीपादांचा अभयहस्त आहे. वत्सवाई असे उपनाम असलेल्या नरसिंह वर्मांना सुद्धा भेट. त्यांचा श्रीपादांशी घनिष्ठ संबंध आहे. तुझ्याकडून रचलेल्या जाणाऱ्या श्रीपादांच्या चरित्रात श्रीचरणांचा आशीर्वाद लावेल. तू लिहिलेल्या ग्रंथाखेरीज दुसरा कोणताही ग्रंथ श्रीपादांचे चरित्र संपूर्ण रीतीने माहिती देणारा असणार नाही, ही श्रीची चरणांची आज्ञा आहे. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. श्रीपाद चरणम शरण